तयारी केली बरं का सुरू 45 दिवसाच्या खेळाची. तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी ज्योतिराम आला बघा रूटर घेऊन. त्याला म्हणलं थांब, मग रूटरवर टाकून बॅगा पण नेऊ खताच्या. हे बघा हळदीचं नियोजन. आता रूटर कोण ह्या बॅगा शिपून टाकायच्या बघा शेतामध्ये. ज्योतिराम म्हणजे कमी पैशामध्ये जास्त क्वालिटी बरं का. हे दाणेदार खत आहे बघा. हे कोणी काय करते 3 बॅगा टाकते, कोणी 4-5 टाकते, जशी जमीन असेल तशी. तर आपण एकरी 4 बॅगा टाकणार आहेत बघा हे. हे काम तर झालं बघा. आता भुईमुग पण आपल्या आकारात आलाय बघा. कोणी राहिलं असलंच तर या खायला आजचे दिवस आहे बघा भुईमुग. आज आला बघा मुंजा भाऊ गाडीवर. आपल्याला जायचं बघा परभणीला आज खाद्य आणायला. कारण आपली बॉयलरची बॅच आता लवकरच सुरू होणार आहे. गावातून निघाले की डायरेक्ट एम-आय-डी-सी मध्ये चालत बघा मिलमध्ये मग. तर जवळपास एका पण शेतकऱ्याकडे सोयाबीन नाही बरं का. आणि आता सोयाबीनचे भाव वाढलेत. मग सोयाबीनचे भाव वाढल्यामुळे डी-ओ-सीचे पण भाव वाढून बसले बघा. म्हणजे दोन्हीकडून पण शेतकऱ्याचा घाटा. तुम्हाला तर माहीतच आहे बघा. आपलं भाडं म्हणलं की मुंजा भाऊ नीट येणारच नाही. ह्यानं कोणाची तरी पाईप घेतलीच बघा. 4च आहेत म्हणला काही नाही होत. पाईप टाकून आलोत बघा आपण देवा पोल्ट्री फीडवर. आता ही मालक म्हणली मसाल्यामध्ये वापरणारे केमिकल ते बाहेर देशातून येते म्हणून ह्याचे पण बॅगचे भाव वाढलेत बघा. ते घेऊन निघालोत बघा मग डायरेक्ट गावाकडं आता. यंदा 1 एकर हळद लावणीचं नियोजन आहे बघा आणि लवकरच आपली बॉयलरची बॅच पण सुरू होणार आहे. दोन्हीचं पण अपडेट घेण्यासाठी फॉलो करून घ्या.